प्रियानो, तुम्हा सर्वांना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सलाम. प्रभूचं शालोम तुम्हा सर्वांबरोबर असो. आजच्या मननामध्ये आम्ही पुढे जात आहोत. काल जिथं आम्ही थांबलो होतो तिथून थोडंसं पुढं जे प्रभूने मला दाखवलं त्या गोष्टी मी तुमच्या समोर या ठिकाणामध्ये शिकवत आहे. 7व्या वचनामध्ये आम्ही आहोत. उत्पत्ती 4 अध्याय 7वं वचन म्हणतं, तू बरे केले असतेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे. याकरिता तू त्याला दाबात ठेव किंवा तुझ्या नियंत्रणामध्ये ठेव. प्रियानो, आम्ही इथं पाहतो की परमेश्वराने कायनाचं जे ऑफरिंग होतं, त्याचे जे काही अर्पण होतं ते अमान्य केलं. परंतु आम्ही ही गोष्ट देखील त्या ठिकाणामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याने कायनाला अमान्य केलं नव्हतं. अर्पण अमान्य झालं होतं. काईन अजूनही देवाच्या समोर योग्य होता. त्याला फक्त एक गोष्ट करायची होती आणि ती म्हणजे जी संधी परमेश्वराने त्याला दिली होती, ती संधी त्याने घ्यायची, त्यातनं शिकायचं आणि त्याच्यातनं पुन्हा त्याचा जी मुद्रा आहे, जे त्याचा चेहरा पडलेला होता, ती मुद्रा त्याने प्रसन्न केली असती. त्याला आनंद त्याच्यात झाला असता. तर तर कायनाने आता काय करायचं होतं? कायनाने फक्त हाबेलाने जे केलं, ती गोष्ट करायची होती. त्याला ही गोष्ट कळाली होती की परमेश्वराला हे अर्पण आवडतं आणि म्हणून त्याने ताबडतोब आपला भाऊ हबेल याच्याकडनं शिकायचं होतं, विश्वास धारण करायचा होता, परमेश्वराला आवडणारी गोष्ट त्या ठिकाणामध्ये करायची होती. परंतु त्याने ती केली नाही, कारण ती गोष्ट आपल्या भावाकडून शिकून करण्यासाठी नम्रता लागते. आणि हीच गोष्ट आज मंडळीमध्ये देखील आहे. ज्यावेळेस आम्ही एखाद्या व्यक्तीची साक्ष ऐकतो, आम्हाला समजतं की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराने हा आशीर्वाद दिला आहे, तर आम्ही त्याच्या मागचं कारण शोधावं. आम्ही शोधावं की ती व्यक्ती काय योग्य करत आहे. काय त्या गोष्टी आहेत ज्या एकांतामध्ये त्याने परमेश्वराच्या चरणाजवळ जी अर्पणं ठेवली असतील, जी सॅक्रिफाइसेस त्याने त्याग केले असतील, त्या गोष्टी आम्ही शोधाव्या. त्याच्याकडनं शिकावं. भावांकडनं, बहिणींकडनं शिकण्यामध्ये काही सुद्धा वाईट नाही. ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला शिकवण्याकरिताच आहेत. त्यांच्याकडनं आम्ही शिकावं आणि जे देवाला प्रिय ती गोष्ट आम्ही परमेश्वरासमोर सादर करावी. कायनाने मात्र त्याच्या विरुद्ध केलं. आपल्या हृदयाला कठीण केलं. है ना? बऱ्याचदा आम्ही सुद्धा ही चूक करतो. परमेश्वर आम्हाला वचनाच्याद्वारे, सेवकांच्याद्वारे त्याच्या वचनातून आम्हाला बोध करतो. आम्हाला चुका दाखवतो. बऱ्याच वेळेला देवाचा आत्मा आमच्या हृदयामध्ये आम्हाला आज चुरचूर लावतो. आम्हाला दाखवतो की आम्ही चुकलेलो आहोत. आमच्यात अशांतता असते, अस्थिरता असते. आणि ही ती वेळ असते ज्याला आम्ही ती गोष्ट समजावी आणि ताबडतोब निर्णय घ्यावा. आम्ही पश्चाताप म्हणजे स्वतःला बदलावं. आम्ही देवाची आज्ञा पाळावी. आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या परत होऊ नयेत याची हमी आम्ही परमेश्वराला द्यावी. मात्र जर का आम्ही हे न ओळखता आमच्याच मार्गांनी गोष्टी करत राहू तर आमचा चेहरा देखील कायनासारखा आज न उद्या पडणार आहे. आमची मुद्रा देखील अप्रसन्न तिथं दिसणार आहे. परमेश्वर अशी उपासना शोधत आहे जी त्याला प्रिय आहे. त्याला अशी उपासना नकोय, अशी अर्पणं नकोयत की जे मनुष्य आपल्या बुद्धीने, आपल्या मनाला येईल तसं करत आहे. त्याला सिन्सिअर, अतिशय प्रामाणिक आणि मनुष्याच्या अंतःकरणापासून सत्याने भरलेली अर्पणं परमेश्वराला आवडतात. ख्रिस्त देखील आम्हाला हे शिकवून गेला, आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे आवडतात. म्हणून आमची उपासना असो, आमचा विश्वास असो, आमच्या दिवसभरातले काम असोत, आमचं दैनंदिन जीवन असो, हे देवाच्या वचनाने, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाने आम्ही जगावं. ही प्रभूची आमच्याकडनं इच्छा आहे. इथं प्रभूने त्याला एक वॉर्निंग सुद्धा दिली होती, की काहींना जर का तू असाच राहिलास तर पाप तुझ्याकडनं घडणार आहे, पाप तुझ्यावरती दबा धरून बसलेला आहे. परंतु त्याने ती संधी दवडवली आणि जे नको व्हायला हवं होतं ते त्याच्याकडून झालं. वस्तुस्थितीमध्ये रागावर, पापावरती आमचं नियंत्रण असावं. रागाचं, पापाचं आमच्यावर नियंत्रण कधीच असू नये. म्हणून देवाच्या आत्म्याच्या साह्याने आम्ही या पापांवर, या मोहांवर किंवा आमच्या समोर येणाऱ्या परीक्षांवर, या या सर्वांवरती आम्ही विजय मिळवू शकतो. म्हणून आज आपली हृदय आपण तपासूया. आम्ही सर्वजण मिळून आपली हृदय तपासूया की आम्ही बदलायला तयार आहोत का? आणि जे प्रभूला आवडतं त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत का? तर आज सुद्धा आम्हाला बदलण्याची संधी आहे. चला आपण त्याला जे आवडतं त्या करण्याचा निर्णय घेऊया. नम्र होऊया. आमची आमची हृदय ही टीचेबल ठेवूया.
शिकवण्यास पात्र अशी बनवूया. बरेचदा असेही अ, प्रश्न आमच्या समोर सेवकांसमोर येतात, की काही लोक नॉन टीचेबल असतात. म्हणजे त्याला शिकवूच शकत नाही. "पालत्या घड्यावर पाणी" अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. परंतु देवाला जे नम्रतेने स्वीकारणारी हृदय असतात, ती आवडतात. म्हणून आजपासून आम्ही नम्रतेने देवाचं वचन जसंच्या तसं स्वीकारावं आणि आपलं जीवनच, आपले निर्णय एक उपासना, एक म्हणून देवाच्या समोर अर्पण म्हणून सादर करावी. म्हणून मी आज प्रभूकडे हीच प्रार्थना करतो, की प्रभूने तुम्हाला, मला सगळ्यांना नम्र हृदय द्यावं, टीचेबल स्पिरिट द्यावं, म्हणजे शिकवण्यास योग्य असा आत्मा आमच्यामध्ये द्यावा आणि त्याच्या वचनावर आधारित आमचे जीवन जगण्याकरिता प्रभू आम्हाला रोज कृपा पुरवो. परमेश्वर देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. शालोम.